आव्यो शरणे बाळ जाण, उठ दिगंबर चालल्या प्राण. अरे आता माझे प्राण जाऊ लागलेले आहेत, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता फुटोप आहे, असं जे कान्होपात्रांनी म्हटलेलं आहे तोच भाव जो आहे इथे रंगावधूत महाराजांचा आहे की अरे दत्ता आता उठ रे बाबा, आता उठ, माझा प्राण आता जाऊ लागलेला आहे, मला पटकन आपल्या कुशीमध्ये घे, आपल्या हृदयामध्ये धारण कर. आता ह्याच्यानंतर ते ब्लॅकमेल करायला सुरू करतात. म्हणजे कसं बघा, आता पहिलं काय म्हणतात, सुणी अर्जुन केरो साध, रिजो पूर्वे तू साक्षात, दीदी रिद्धी सिद्धी अपार, अंते मुक्ती महापदसार. तर इथे अर्जुनाचा उल्लेख आहे. हा कुठला अर्जुन? महाभारतातला अर्जुन का? तर नाही. मग कुठला? आपण जी दशावताराची आरती म्हणतो, सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला, त्यातला हा अर्जुन सहस्त्रार्जुन. कार्तवीर्य अर्जुन, हयहय वंशामधला राजा, महिष्मती या राज्याचा राजा. कृतयुगामधली गोष्ट आहे, रामायणाच्याही आधी, रामाच्या जन्माआधीची गोष्ट आहे. हा जो कार्तवीर्य अर्जुन आहे त्यांनी दत्तात्रेयांची सेवा केली प्रत्यक्षपणे. कुठे? त्यांच्या माहूरगडावरती जो दत्ताश्रम आहे तिकडे जाऊन त्यांनी दत्ता महाप्रभूंची सेवा केली. इतकी सेवा केली की दत्तात्रेय महाप्रभू खुश होऊन त्याला दीदी रिद्धी सिद्धी अपार, त्याला प्रचंड मोठं सामर्थ्य दिलं, त्याला सहस्त्र बाहू दिले, सहस्त्र भुजांचं बळ दिलं आणि म्हणून त्याला सहस्त्र बाहू, सहस्त्रार्जुन हे नाव पडलं. तशामुळे दत्तात्रेयांनी त्याला सहस्त्र भुजांचं बळ दिलं म्हणून. आणि असं म्हणतात, जसा उल्लेख आहे दत्त महात्म्यामध्ये, की त्यांनी 86,000 वर्ष राज्य केलं इतक्या सामर्थ्यपणे. अरे रावणाला सुद्धा त्यांनी लोळवलेलं आहे सहस्त्रार्जुनाने. इतका पराक्रम, इतकं सामर्थ्य त्याच्या अंगी होतं. आणि अंते मुक्ती महापदसार म्हणजे शेवटी एवढं चांगलं मी नोबल आयुष्य जगल्यानंतर मला कसलंही फालतू कुठलं मरण नको, मला एका क्षत्रियाला योग्य असं मरण आलं पाहिजे, अशी त्याची इच्छा त्यांनी दत्तगुरूंकडे बोलून दाखवली. आणि त्याच्याच इच्छेनुसार भगवान श्री परशुराम यांच्याकडून युद्धामध्ये त्याचा वध झालेला आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. अशा प्रकारे अंते मुक्ती महापदसार. कीधो आजे केम विलंब, तुझे विण मुझने ना आलंब. अरे मग आजच का बरं एवढा तू विलंब करत आहेस? तुझ्या वाचून मला आलंब नाही म्हणजे तुझ्या वाचून आता माझ्याकडे वेळच नाही आहे, मला आता तुझ्यावरून दुसरं काही सुचतच नाही आहे. कैसे बताऊ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. जल बिन मछली तशी अवस्था माझी झालेली आहे. माझ्याकडे आता एकही क्षण वाया घालवण्याकरता नाही आहे, तेव्हा तू त्वरित धावून ये रे दत्ता. आता ब्लॅकमेलच्या लिस्टमध्ये दुसरा कोण आहे? विष्णू शर्म द्विज तार्यो एम जम्यो श्राद्धमा देखी प्रेम. आता ही गोष्ट मला दत्त महात्म्यामध्ये सापडली नाही, कदाचित ही मौखिक परंपरेने पुढे चालत आलेली असावी. गोष्ट अशी आहे की विष्णू शर्मा नावाचा एक जो ब्राह्मण आहे तो श्राद्ध घालत असतो त्याच्या जे कोणी पूर्वज आहेत त्यांचं. आणि असं एक रीती आहे, अशी एक पद्धती आहे, मान्यता आहे की श्राद्धाचं जेवण ब्राह्मणाला घालायचं असतं. ब्राह्मणाने ते स्वीकार केल्याशिवाय ते पूर्णत्वाला जात नाही तो विधी. आणि फॉर व्हॉट एव्हर रिझन या विष्णू शर्माच्या श्राद्धाच्या जेवणाला कोणीच ब्राह्मण यायला तयार नाही, उपस्थित राहायला तयार नाही, ग्रहण करायला तयार नाही. मग धर्मसंकटात पडला, पेच प्रसंगात पडला, आता करायचं काय? तेव्हा मनोमन त्यांनी दत्तगुरूंना हाक मारली, दत्तात्रेयांना हाक मारली आणि प्रत्यक्ष दत्तात्रेय त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्या भोजनाचा स्वीकार केला. विष्णू शर्म द्विज तार्यो एम जम्यो श्राद्धमा देखी प्रेम. त्याचं प्रेम बघून श्राद्धामध्ये त्यांनी जेवण केलं आणि त्याला तारलं या संकटामधून विष्णू शर्माला. जंब दैत्यती त्रास्या देव, किधी मेहरते त्या ततखेव, विस्तारी माया दित्यसुत, इंद्र करे हणाभ्य तूर्त. आता इथे जंब दैत्याची गोष्ट आहे. जंब दैत्य प्रचंड बलशाली झाला, त्याला सगळे वर प्राप्त झाले, आपलं टिपिकल जे घडतं ते. आणि मग त्यांनी देवांवरती आक्रमण केलं आणि इंद्राकडून त्याचा स्वर्ग जो तो आहे त्यांनी हिरावून घेतला. आणि मग इंद्रादी 33 देवगण जे आहेत ते दत्तात्रेयांच्या शरणाला आले परत दत्ताश्रमामध्ये. आणि तिकडे त्यांची सेवा तृप्त झाल्यानंतर दत्तात्रेयांनी त्यांना अभय दिलं. आणि मग काय केलं? विस्तारी माया दितिसुत, ती मायेचं आवरण घातलं कोणावरती? दितिसुत. दितिसुत म्हणजे दैत्य. कोण दैत्य? जंब दैत्य. त्या जंब दैत्यावरती मायेचं आवरण घातलं आणि त्या कर्वे इंद्राकडून त्याचा वध घडवून आणला. त्यासाठी ती सगळी मधली
त्यांनी जे काय काय केलं ह्याची वेगळी गोष्ट आपण नंतर पाहणार आहोत यथावकाश. आता संक्षिप्तपणे सांगत आहे. तर ह्या जंबदैत्याचा तू नाश घडून आणलास आणि देवांना त्यांचा स्वर्ग तू परत दिलास. अरे एवढी कृपा तू देवांवरती केलीस. एवी लीला कै कै सर्व किधी वर्णवे कोते शर्व. अरे तू अशा किती अनंत लीला केलेल्या आहेस, त्याचं वर्णन मी एकटा पामर काय बरं करणार, मी एकटा काय किंवा कोणीही काय करणार, इतक्या तू लीला अनंत केलेल्या आहेस. दोड्यो आयु सुतने काम की धो येणे ते निष्काम. आयु सुतने काम, आयु राजाचा पुत्र नहुष, त्याच्या कामासाठी तू धावून आलास. या नहुषाला मित्रांनो मारण्याकरता निघालेला तो एक कसाई, आणि तेव्हा दत्तगुरूंनी आपले सुदर्शन चक्र त्याच्या भोवती कवच म्हणून दिलं आणि तो मारू शकला नाही त्याला, आणि तो वाचला. आणि पुढे त्याच्या हातून एक मोठा हुंडासुराचा वध होण्याचं होतं. अगेन ती वेगळी गोष्ट आहे, आपण नंतर यथावकाश पाहणार आहोत. परंतु ह्या आयुपुत्रासाठी तू धावून आलास आणि तो जो आयु राजा आहे त्याला शेवटी तू निष्काम केलंस, त्याला मोक्ष मिळवून दिलास. बोध्या यदुने परशुराम साध्य देव प्रल्हाद अकाम. कोणाकोणाला बोधन केलेलं आहेस? यदू, परशुराम, साध्य देव आणि प्रल्हाद या चौघांना तू बोधन केलेलं आहेस. एवी तारी कृपा आगाध केम सुनेना मारो साध. अरे एवढी जर तुझी कृपा आगाध आहे, मग तू माझीच हाक का बरं ऐकत नाहीस? एवढ्या सगळ्यांच्या हाकेला तू धावून गेलास. सी कसं ब्लॅकमेलिंग आहे. अर्जुनासाठी गेलास, त्या इंद्रासाठी गेलास, परशुरामासाठी गेलास, आयुराजासाठी गेलास, यदुराजासाठी गेलास. मग मीच असं काय तुझं घोडं मारलं की माझ्यासाठी तू अजून येत नाहीयेस? तेव्हा दोड अंत ना देख अनंत मा कर अधवच शिशुनो अंत. तेव्हा हे अनंता, आता माझा अंत पाहू नकोस, मी तुझा शिशु आहे, या शिशूचा अंत पाहू नकोस आणि सत्वर माझ्यासाठी धावून ये. बघा किती सुंदर हाक मारलेली आहे, किती प्रेमाने हाक मारलेली आहे, किती प्रेमपूर्वक भावपूर्वक सांद्र अंतःकरणाने आणि विरहाग्नी, परमोच्च विरहाग्नी मधून निघालेले हे शब्द आहेत, निघालेली ही आर्त हाक आहे. आणि अशा प्रकारे इथे आपले दत्तात्रेय महाप्रभूंचे पहिले 18 श्लोक जे आहेत ते इथे संपूर्ण झालेले आहेत. पुढे आपण आता श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वतींचं चरित्र आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. येस, प्रवास अत्यंत सुंदर आहे. तुम्ही माझ्याबरोबर दत्त बावनीचा आपण आस्वाद घेत आहोत, छान विहार करीत आहोत, रंगावधूत महाराजांचं अंतःकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि ह्या प्रवासामध्ये तुम्ही माझ्याबरोबर आहात त्याबद्दल मी खरोखर ऋणी आहे. कारण मी काय बोलेन, पण जर का श्रोता कोणी नसेल तर काय, तर ही सेवा माझी दत्तचरणी रुजू होण्याकरता आपला सहभाग फार मोठा आहे. मनापासून आपले आभार मानतो. आणि विषय आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा आणि आपल्या आप्तांना, जे कोणी दत्तात्रेयांचे भक्त आपल्या आजूबाजूला आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रेम, जे दत्त बावनी, त्यांच्यापर्यंत विस्तार करा त्याचा. बस एवढंच म्हणून माझ्या वाणीला स्वल्पविराम देतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.